शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निर्भय मॉर्निंग वॉक। शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून खटल्याचा निकाल 10 मे रोजी लागला। या निकालावेळी डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या चालवणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची तर खुनाचे सूत्रधार म्हणून आरोप असणाऱ्या डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे यांना आणि ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर याला पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांमधून सबळ पुरावे सादर न केल्यामुळे निर्दोष मुक्त करण्यात आले। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सर्व परिवर्तनवादी संघटना आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी कोल्हापूर शहरातून बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनकामी गणेश मंदिर, महाद्वार रोड ते पापाची तिकटी या मार्गावर निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते। बिंदू चौकातील महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून निर्भय मॉर्निंग वॉकची सुरुवात करण्यात आली। तर पापाची तिकटी येथील महात्मा गांधी आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून निर्भय मॉर्निंग वॉकची सांगता झाली। यावेळी रामदास देसाई, प्राध्यापक मातेंड हिरेमठ, राजवैभव, शोभा रामचंद्र, तनिष्क जगतकर, स्वाती कृष्णात, कपिल मुळे, प्रतिज्ञा कांबळे, शहाजी गायकवाड, राहुल शिंगे, मानसी बोलुरे, कैवल्य शिंदे, मोहित पवार, यश आंबोळे, अभिषेक मिठारी, आकाश भास्कर, हरी आवळे, सुनील माने, दिगंबर लोहार, अजय अक्कोळकर, रवी जाधव, संभाजीराव जगदाळे, ज्ञानेश महाजन, आनंदराव परुळेकर, एस.बी. पाटील, विकास कांबळे, श्रीराम भिसे, सुभाष जाधव, किरण गवळी, रमेश आपटे, धनंजय सावंत, बाळू माळी, यज्ञांश मुळे, विराज विभूते, तनुजा शिपूरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सह्याद्री लाईव्ह साठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।